प्रभाग क्रमांक 18 हा आपल्या सर्वांना समस्याचं माहेरघर म्हणून गेली 15 वर्ष माहिती आहे। या भागात रस्ता, गटार, खुल्या भूखंडात साचणारं पाणी आणि अपुरी निकृष्ट ड्रेनेज व्यवस्था ही प्रमुख समस्या आहे। त्यामध्ये भरीसभर म्हणजे येणारा महापूर हा सर्वात मोठा धोका। या भागात काम करण्यासाठी या भागातीलच माणूस असणं गरजेचं आहे। जो या समस्येतून जातोय त्यालाच याची योग्य समज असते। अगदी लहानपणापासून या भागात राहणारा आपला रोहित हा या समस्यांशी कायम सामना करत आलाय। हे सर्व पाहून आणि देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रेरणा घेऊन तो गेली 10 वर्ष समाजसेवेसाठी पूर्ण वेळ काम करतोय। 2019च्या महापुरात तो आणि त्याचे सहकारी ज्या पद्धतीने काम करत होते ते सर्वांच्या लक्षात आहेच। बोटीतून लोकांना सुरक्षित बाहेर काढताना रोज 18 तास पाण्यात थांबून त्याच्या पायाला जखमा झाल्या, पण तरीही तो थांबला नाही। त्यावेळेस आपल्या प्रभागातील काही नेते तर फिरकले सुद्धा नाही। आपल्याला सावरण्यासाठी तर कोणता प्रयत्न देखील त्यांनी केला नाही, पण पद नसतानाही रोहितने ती जबाबदारी उचलली। कोरोना सारख्या महामारीत देखील रोहित आपल्या सोबत राहिला। भाजीपाला पुरवठा, दुग्ध पुरवठा असेल, रुग्णांना दवाखाना असेल, प्रत्येक कामात रोहितच होता। प्रभागात रोडची समस्या असेल, रोहित आहेच। सुभाषनगर, रामनगर, आकाशवाणी, गंगाधर नगर, शामराव नगर ते हनुमान नगर या सर्व परिसरातील रोड रोहितनं माननीय कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्याकडे पाठपुरावा करून मंजूर करून घेतले। त्याचबरोबर भागातील अनेक गटारी सुद्धा मंजूर करून घेतल्या। अपुऱ्या पाणी पुरवठ्यासाठी आता नवीन पाण्याची टाकी सुद्धा मागणी केली आहे। माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सलग 4 वर्ष आमदार गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर देखील आयोजित करतोय। प्रभागातील महानगरपालिकेतील शाळेस तो दरवर्षी शैक्षणिक मदत करतोय। वृक्षारोपण आहे, भागातील स्वच्छता असेल, तो कुठेही कमी पडत नाही। सहज उपलब्ध होणं हा त्याचा गुणधर्म असल्यामुळे तो सर्वांच्या उपयोगी पडतोय। त्याचा तो गुण सर्वांना आवडतो सुद्धा। आज इतकं काम प्रभागासाठी रोहितनं केलंय, तेवढं काम कोणत्याच नेत्यानं केलेलं दिसत नाही। अनेक सामाजिक सण उत्सव साजरे करण्यामध्ये तो अग्रस्थानी असतो। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वाला धरून तो आज समाजकार्य करतोय। अजून देखील या भागात पावसाळ्यात पाणी साचतच आहे। काही रोड अपूर्ण आहेत। अजून देखील प्रभागातील काही भागात ड्रेनेज व्यवस्था नाही, गटारी नाही। या भागात लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान नाही, वृद्ध व्यक्तींना बसण्यासाठी एखादा कट्टा सुद्धा नाही, युवा वर्गासाठी एखादी व्यायामशाळा नाही, एखादं वाचनालय नाही। सांडपाणी अजून खुल्या भूखंडात साठतंय, त्याचा निचरा होत नाही। यासारखे अनेक प्रश्न या प्रभागात आहेतच। आणि यासाठी या भागात राहणारा आणि या समस्या भोगणाराच नेता नगरसेवक होणं गरजेचं आहे। नगरसेवक पद नसताना आपला रोहित या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय, किंबहुना तो त्यासाठी भांडतोय सुद्धा। त्यासाठीच आपण प्रभाग 18 मधील सर्व नागरिक आता एकत्र येऊया, निर्धार करूया। आपल्यासाठी 24 तास सहज उपलब्ध होणाऱ्या आपल्या हक्काच्या माणसाला आता नगरसेवक करूया। आपल्या हक्काच्या रोहितला यंदा महापालिकेत आपलं नेतृत्व करायला पाठवूया। प्रभाग क्रमांक 18 समस्यामुक्त करण्याच्या त्याच्या निर्धाराला आपण साथ देऊया।